नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या समूह गान स्पर्धा या निकालाच्या भागामध्ये. आणि तुम्हाला सर्वांना होळीच्या पण खूप खूप शुभेच्छा. सर्व विद्यार्थी उत्सुक आहेत की या समूह गान स्पर्धेमध्ये कोणाला प्रथम पारितोषिक मिळालंय. पण आमच्यासाठी सर्व विद्यार्थी विजेते आहेत. पण प्रत्येक शाळेने इतकी मेहनत घेतलेली आहे की सांगायलाच नको. एक तर आउटसाइड ऑफ USA लाईक हाँगकाँग, कॅनडा या सर्व शाळांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला. ह्यावेळी गाण्यांमध्ये खूप छान क्रिएटिव्हिटी बघायला मिळाली. म्हणजे नवीन नवीन गाणी होती. बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतः त्याच्याबरोबर वाद्य वाजवलेली आहेत आणि त्यामुळे ही समूह गान स्पर्धा खूपच रंजक झाली. गेल्या वर्षी आपण प्रथम ह्याचा प्रयोग केला, पण ह्यावेळी खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे मोर दॅन 42 सॉंग्स आपल्याला मिळालेले आहेत आणि जज पण आपल्याला अ, लाभलेले आहेत. त्यांचे आपण नंतर इंट्रोडक्शन करूनच देऊ तुम्हाला, कारण त्यांनीच आपल्या मराठी शाळेचं गीत लिहिलेलं आहे आणि त्याला संगीतबद्धता पण दिलेली आहे. म्हणजे जजिंग पण एकदम निष्पक्ष पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि दर्जा जो होता आपला समूह गीताचा तो अतिशय उंच झालेला आहे. म्हणजे भारतात पण अशा पद्धतीने समूह गान स्पर्धा झाली नसेल तशी आपल्या BMM मध्ये ऑर्गनाईज झाली, याबद्दल खूप अभिमान वाटतोय. तर आपण सुरू करूया. तर आजचा निकाल नाही नाही, आपण आपण असाच सर. अच्छा, तुम्ही स्लाइड मध्ये काय करे. बरोबर. स्लाईडवरती जा. शाळेचा निकाल आपण जाहीर करत आहोत. उत्तर अमेरिका आंतरशालीय समूहगान स्पर्धा निकाल. तर ही समूहगान स्पर्धा आपण का घेतली होती, ह्याचा उद्देश काय होता? तर समूह गाण्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये एक होण्याची, एक सहकार्याची भावना वाढते आणि एकमेकांशी त्यांचा संवाद बनतो. नवीन मित्र तयार होतात. गाण्याच्या निमित्ताने का होईना बरेच विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांच्यात एकत्रपणे एक गाणं गाण्याची संधी मिळते. मैत्रीचं नातं तयार होतं. हाच आपला समूहगान स्पर्धेचा मुख्य हेतू होता. आत्मविश्वास वाढतो मुलांचा. म्हणजे काही मुलांना गाणं नसतं म्हणता येत, सगळ्यांसमोर येऊन उभं राहता येत नाही किंवा एकटं गाताना भीती वाटते. तेच त्यांच्या मित्रांबरोबर गाताना त्याची एक मजा कुछ औरच असते. तर त्यामुळेही ही समूहगान स्पर्धा आपण आयोजित केली होती. संपूर्ण वर्ग तर एकत्र येतं. एकत्र येऊन एकत्र शक्तीचा अनुभव त्यांना घेता येतो. तर ही समूहगान स्पर्धा घेण्यासाठी आम्हाला मदत केली ती प्रसाद पानवलकर सर, आपले BMM चे अध्यक्ष. म्हणजे त्यांच्या नियंत्रणाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा आयोजित केली. आपल्या BMM शाळेचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स राहुल देशमुख सर, हेही अतिशय अ, त्यांच्या क्षमतेने या कार्यात आपल्याला सहभागी करतात. प्रत्येकांना प्रोत्साहन देत राहतात. तर मी प्रसाद सरांना विनंती करते की त्यांनी थोडं आपल्या मुलांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद पूनम. सगळ्यात आधी सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तसंच होळीच्याही शुभेच्छा. हा सुंदर उपक्रम आहे आणि त्याच्यासाठी मला राहुल सरांचे खास आभार मानायचे. आता एक चांगल्या चांगल्या त्या कल्पना घेऊन ते येत असतात. आणि पूनमताई, तुमचं पण कौतुक, विशेष कौतुक. कारण सगळ्या ज्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असतात रेग्युलर शाळेच्या बाहेरच्या, किल्ला स्पर्धा असो, निबंध स्पर्धा असो, आजी आजोना पत्र लिहिणं असो, ह्या खरंच खूप कल्पना आहेत. आणि त्याच्या मागचे कष्टही मला माहिती आहेत. खूप कोऑर्डिनेशन करायला लागतं. जर तुम्हाला 42 शाळांचे जर ईमेल आले असतील तर मंडळी, फक्त इमॅजिन करा त्याच्यावरचे फॉलोअप क्वेश्चन्स किती असतील आणि आमची एंट्री मिळाली का, मिळाली नसेल तर काय. म्हणजे त्याच्यात दसपट तरी ईमेल मिनिमम पूनमताईंनी हाताळले असतील. तसंच राहुल सरांना काही ठिकाणी मध्ये यायला लागला असेल. तर खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. आणि पुढची गोष्ट तुम्ही म्हणालातच, आपण आता जे जजेस आहेत, निकाल ज्यांनी केला त्यांचंही विशेष कौतुक. कारण हे खरंच मोठं काम आहे. आणि जसं आता पूनमताई तुम्ही म्हणालात की याच्यात आपल्याला विजेता असं नाही कळायचं, ज्यांनी एंट्री टाकली ते सगळेच विजेते आहेत. तरी पण एक ज्यांनी जास्तीचे कष्ट घेतले, संगीत दिलंय, चाली लावल्या आहेत स्वतःहून,
तर आपल्याला त्यांचं नक्कीच कौतुक करायचं राईट. म्हणून हे आपल्याला 1, 2, 3 करायचंय. पण अदरवाईज सगळे जे आहेत ज्यांनी एंट्री दिलेली आहे ते खरंच सगळे विजेते आहेत. त्याच्यासाठी मला सगळ्या विद्यार्थ्यांचं सगळ्यात आधी, त्यांच्या पालकांचं, शाळेच्या शिक्षकांचं, या सगळ्यांचं कौतुक करायचंय. कारण इट्स अ टीम एफर्ट. आता आपण स्लाइडमध्ये बघितलं राईट, का आपण करतो, की सगळे एकत्र येऊ शकतात, एक मजा असते, गप्पा गोष्टी, खाणं पिणं, धावपळ पळापळ. तर हे सगळा जो असतो ना, हा ओव्हरऑल आपला उद्देश होता आणि तो मस्त साध्य झालेला आहे. आणि ऐकून छान वाटलं की आंतरराष्ट्रीय म्हणजे अमेरिका आणि कॅनडा सोडून इतर ठिकाणाहूनही आलेले आहेत एंट्रीज. तर हे खरंच आपलं कौतुक आहे सगळ्यांचं एकत्रितरित्या, की आपल्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर मी जास्त वेळ घेत नाही. परत एकदा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा, मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा. आणि एवढं बोलून मी राहुल सरांकडे जातो. आणि राहुल सर, तुम्ही सांगा की हे कसं तुम्हाला सुचतं आणि कसं तुम्ही करता एक्झिक्यूट, कारण हे खरंच अवघड जॉब आहे. एवढं सगळं घरात आपले नोकरी धंदे आणि हे सगळं सांभाळून करणं, आणि प्लस इतरही बीएमएमची कामं सगळ्यांना आहेतच. तर खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे तुमचं. धन्यवाद प्रसाद सर. हे सगळं तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे होतं. पण ही जी कॉन्सेप्ट आहे ही पूनम त्यांची आहे. सो हे त्याचं सगळं श्रेय त्यांना आहे. आणि याच्या बरोबरच अजून अवघड जे काम केलं होतं, गणेश सर आहेत का, नितीन सर आणि गणेश सर यांचं काम अजून अवघड आहे. कारण की एवढी सगळी गाणी एक एक नाही, दोन दोन तीन तीन वेळा बघायची आणि त्यातनं योग्य ते क्रमांक काढायचे. आणि ह्याचं आम्हाला मला पण आम्हाला कोणालाही माहित नाही काय नंबर आहेत ते, अंटील आम्ही आत्ता जेव्हा प्रिपेअर केलं या मीटिंगला यायच्या आधी अर्धा तास, तोपर्यंत आम्हाला काही माहित नव्हतं. बिकॉज आम्हाला त्यांच्या कुठल्याही कामामध्ये ढवळाढवळ करायची नव्हती, एक. आणि दुसरं, त्यांनी सुद्धा आम्हाला ते काम पडून दिलं नाही काही. ते सगळं त्यांच्या त्यांच्या लेवलला हँडल करत होते दोघे जण. त्यामुळे दोघांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मी एवढंच सांगेन, आत्ताचे जे जे कोणी आत्ता आहेत ना, ते सगळे आमच्यासाठी विनर्स आहेत. कारण की या प्रोसेस मधनं जाणं फार महत्वाचं आहे. या प्रोसेस मधनं सगळे जण जात आहेत ते, आणि ह्या सगळ्या लाईफ लॉंग त्यांच्या मेमरीज आहेत. त्यांच्या आयुष्यात, मुलांच्या आयुष्यात सदैव स्मरणात राहतील अशा या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे समजा कोणाला नंबर मिळाला असेल नसेल, तो बोनस आहे असं मी समजतो. नंबर मिळाला ना, तो बोनस आहे. पण या प्रक्रियेमधनं आपण सगळेजण गेलोय हे जास्ती महत्वाचं आहे. आणि याच्यामधनं प्रत्येकाचा अनुभव आणि त्याच्या शिक्षणामध्ये वाढ होत असते. काहीतरी नवीन शिकलेला असतो टीचर सुद्धा आणि स्टुडंट ऑफकोर्स. आणि तिसरं म्हणजे आठवण मनात चांगली राहते की हे गाणं मी लहानपणी शिकलो होतो आणि माझं पाठ आहे हे गाणं. तर याचे हे फायदे आहेत. आणि मी जाता जाता शेवटचं सांगतो, सगळ्या शिक्षकांनी प्लीज शेवटपर्यंत थांबा. आपल्याला एक चांगली अनाउन्समेंट बातमी येणार आहे, म्हणून ते ऐकण्यासाठी सगळेजण थांबा. या वेळेला आम्ही फार वेळ लावणार नाही आहोत, एक एक कडवच फक्त प्रत्येक विजेत्याचं वाजवणार आहोत. त्यामुळे लवकर संपेल कार्यक्रम असा आम्ही नक्की बघू. मला माहिती आहे मुलांना झोपायचं पण ईस्ट साईडच्या मुलांना, तर आम्ही फटाफट पुढे जाऊ. धन्यवाद. नक्कीच. तर आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात जाऊ. तर यावेळी आपल्याला 40हून अधिक संघ मिळाले होते. हाँगकाँग, कॅनडा, युरोप, मध्य पूर्व, अमेरिका इथून आपल्याला संपूर्णपणे एंट्री झाल्या होत्या. जसं सांगितलं त्या पद्धतीने नवीन नवीन गाणी लिहिलेली होती काही लोकांनी, म्हणजे काही शाळेनी स्वतः गाणी लिहिलेली आहेत, संगीतबद्ध केलेली आहेत. आणि काही काही जणांचे कन्सेप्ट पण इतक्या सुंदर होत्या ना, प्रभावी कल्पना होता. त्यामुळे कोणता पहिला कोणता दुसरा हे शोधणं कठीणच आहे. पण ज्यांनी जास्त एफर्ट टाकलेले आहेत त्यांची आपण गाणी इथे सिलेक्ट केलेत. पण सर्व गाणी आपले YouTube वरती अवेलेबल असतील, नंतर सर्वांनी ती पाहू शकता. तर यावेळी आपण जज म्हणून, जसे आता गणेश सर आहेत आपल्या समोर आणि नितीन सर, तर आता जे गाणं लागलं होतं आपलं मराठी शाळेचं, त्या गाण्याला शब्द श्री नितीन सरांनी दिलेले आहेत आणि त्याला संगीत गणेश सरांनी दिलेलं आहे. तुमच्या दोघांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि तुम्ही दिलेल्या वेळेबद्दल खूप मनापासून धन्यवाद. तर तुम्ही गुण कशी दिलेत मुलांना याबद्दल थोडं सांगितलं तर छान. नमस्कार. माझा आवाज येतोय? येस. येस. प्रथम पूनम मॅडम आणि राहुल सरनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या शाळांचे हार्दिक अभिनंदन. खूप छान, अतिशय उत्तम प्रयत्न होता प्रत्येक शाळेचा. आणि काही काही गाणी जी आहेत, काही काही समूह गीतं जी आहेत ती आम्ही
फक्त जज करण्याच्या दृष्टीने नाही, पण आवडली म्हणून 3-3, 4-4 वेळेला मी स्वतः ऐकलीत आणि त्यामुळे अजून एक वेगळी ऊर्जा मिळाली, की लहान-लहान मुलं किती क्रिएटिव्हली, किती नवीन वेगवेगळ्या पद्धतीने गोष्टी करू शकतात ते. सो खूप छान. आम्ही हे जसे 40 ते 42 संघ होते, त्या सगळ्यांचे गुण जे ठरवलेत ते मुख्य म्हणजे सूर, ताल आणि आपण आधी ते सगळ्यांना बरोबर सगळ्यांना पाठवले पण होते. सूर, ताल, सादरीकरण आणि एक्सप्रेशन्स, उच्चार जे आहेत, भाव कसे मुलांनी त्यात ओतलेले आहेत, उच्चार कसे आहेत आणि नाविन्यपूर्णता अशा अशा ह्या गोष्टींवरती लक्ष जास्त देऊन आम्हाला मार्किंग करायला लागलं. पण नितीन सर तुम्ही पण 2 शब्द सांगा. खूप अवघड होतं काही काही हे करणं. हो, म्हणजे मी गेल्या वर्षी याच्यात नव्हतो जजिंगला, पहिल्यांदाच आहे, पण मला फारच आश्चर्य वाटलं की मुलं इतकी छान गात आहेत. आणि 40हून जास्त गाणी सिलेक्ट करणं जरा मुश्किलच होतं की त्यातले कोणाला सिलेक्ट करायचं. तर आम्ही बरेचदा ती गाणी ऐकली. मी मी तर त्यातली बरेचदा ऐकली. आत्ता एकच बोलतो की त्यातली काही काही गाणी फार कठीण आहेत माझ्या दृष्टीने. म्हणजे त्यातले शब्द कठीण आहेत आणि मुलं पण छान म्हणत होती. म्हणजे त्यातले शब्द रोजच्या वापरात ते सुद्धा नाही आहेत आपल्या. तरी पण त्यांचे उच्चार वगैरे फारच सुंदर होते. तर आपण शेवटी परत बोलू थोडं नंतर, पण सध्या आपण माझ्या मते पुढे जाऊया. थँक्यू नितीन सर. धन्यवाद गणेश सर. तर सर्वजण उत्सुक आहात. एवढ्या मुलांच्या एंट्रीज आल्यामुळे ह्या वेळेला उत्तेजनार्थ नंबरही आपण दिलेले आहेत मुलांना. तर पूनमताई उत्तेजनार्थ तुम्ही पहिला पूनमताई तुम्ही वरती स्लाइड शो नावाचं बटन आहे, तर स्लाइड शो मोड मध्ये गेलात ना तर मग पुढच्या स्लाइड दिसणार नाही. तसं तुम्ही करू शकाल का? नाही तर मग ते सगळं लोकांना दिसेल पुढचं काय येणार आहे ते. हे हा, वरती स्लाइड शो नावाचं एक हे असतो बघा, ऍक्शन. नाही 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 नाही. तुम्ही असे आधी स्क्रीन अनशेअर करा आणि मग बघा. तुम्हाला शेअर करता येईल का? हा, मी करतो शेअर. मला एक 2 येस मिनिटं द्या. येस. पुढे सगळ्या पार्टिसिपेटिंग शाळांचे शिक्षक विद्यार्थी आलेले आहेत असं आपण असेम करूया. ॲक्च्युली हे स्क्रीन शेअर करतात तोपर्यंत जस्ट एक थोडं अजून ॲड करतो की आम्ही 2 कॅटेगरीजमध्ये सिलेक्ट केलेत. लहान पोरांचा ग्रुपचे अवॉर्ड सेपरेट केले आणि इतर मुलांचे अवॉर्ड सेपरेट केलेत. आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये 4 कन्सोलेशन प्राइजेस, उत्तेजनार्थ प्राइजेस, बक्षिसं आणि 3 नंबर 1, 2, 3 असे केले. त्यामुळे 4 + 3 7 आणि 2 कॅटेगरी 14 14 टोटल आहे. डेकोरेशन केलेत. आणि काय वयोगट काय ठेवला तुम्ही? म्हणजे एक 8 वर्ष आणि बिलो आणि 8च्या वरती? छोटा तसे ते प्रिसाईज नाही. वयोगटाच्या हा. प्रसाद सर वयोगटाचा आम्ही असं साधारण अंदाज बघितला की व्हिडिओमध्ये मुलांची वय असे बघून दिसत आहे. बरं. हा. राईट. आणि त्या संदर्भात पण मला बोलायचं आहे की 1-2 गोष्टी सजेस्ट करायच्या पुढच्या वर्षीसाठी. त्या मी नंतर सांगतो की कसं अजून चांगल्या पद्धतीने गट पाडता येतील आणि त्यातनं अजून चांगल्या संधी त्या संघांना मिळतील. बरोबर आहे. पार्थ आहे आता मी रेडी आहे कॅनडा. शेअर करायला, तर मी शेअर त्यांना करतो. काहीतरी आणि प्रश्न? मला काही फीडबॅक येत आहेत की रिझल्ट कधी लागणार आहे. तो आता आपण रिझल्ट कडे वळूयात. मी एक मिनिट शेअर करतो. चला, पूनमताई, नाव यू कॅन सी इट. पहिलं उत्तेजनार्थ तुमच्या इथनं काहीतरी आवाज होतोय, तुमच्या माईकचा डबल आवाज होतोय. हा, बोला. पहिला उत्तेजनार्थ जो क्रमांक मिळाला आहे तो छोट्या बालगटाला मिळाला आहे. ऑस्टिन मराठी शाळा यांनी गायलेलं आहे ओंकार प्रधान हे गाणं. त्या छोट्या छोट्या मुलांपैकी गणपतीचं हे सुंदर गाणं गायलेलं आहे.
त्यांच्या विद्यार्थी इथे असतील तर त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक और उत्तेजनार्थ छोटा गट. नमस्कार पूनमताई, मी गौरांग धारप स्टील शाळेचा मुख्याध्यापक बोलतोय. खूपच आनंदाची गोष्ट आहे. हो, नमस्कार सर. पहिली गोष्ट म्हणजे मी खूप खूप आभार मानेन BMM चे, प्रसाद सरांचे, राहुल सरांचे, तुमचे सगळ्यांचेच आणि पॅनलिस्टचे की खूप चांगली अपॉर्च्युनिटी दिलीत आम्हाला. आणि खूप छान वाटलं, पार्टिसिपेट करायला छान वाटलं. हे कन्सोलेशन इज चेरी ऑन द टॉप, आय वुड से. फारच थँक्यू, मनापासून आभार. नक्कीच. थँक्यू फॉर पार्टिसिपेशन. राहुल सर, आपण गाणं लावूया. काय होतंय, आपण गाणं लावायचंय का आपण नंतर गाणी लावायची सगळ्यात शेवटी? कारण मुलं म्हणजे मला पिंग येत आहेत की सराव कधी लागणार रिझल्ट म्हणून. ओके ओके, चालेल. मग आपण दुसऱ्या ह्याच्यावर जाऊया. दुसरा हा, म्हणजे आणि इथे दुसरा क्रमांक नाहीये. उत्तेजनार्थ सर्व क्रमांक आम्ही लाईनीने दिलेले आहेत. असं 1 नंबर 2 नंबर नाही. उत्तेजनार्थ म्हणजे सर्व उत्तेजनार्थ छोटा गट. आपली जी सो टॉपची गाणी आहेत ती आपण लावूयात मे बी, आणि या ह्याच्यातनं थोडं पटपट पुढे जाऊया. ओके. उत्तेजनार्थ छोटा गट आहे. सिएटल मराठी शाळा हीच आमची प्रार्थना. अतिशय सुंदरपणे एकत्रितपणे ड्रेसअप करून छानपैकी पांढऱ्या कलरचा ड्रेस केलेले आहे या मुलांनी आणि छानपैकी शांतपणे हे गाणं गायलेले आहे. छोटी छोटीशी मुलं आहेत. उच्चार खूपच कठीण होते, पण मुलाने खूप सुंदर गाणं गायलेलं आहे. आपण हे गाणं नंतर पाहूया आणि पुढच्या विद्यार्थ्यांकडे जाऊया. त्यांच्या त्यांच्या शाळेतलं कोणी आहे का फक्त? आहे का कोणी तुमच्या शाळेचं? सिएटल मराठी शाळा हीच आमची प्रार्थना छोटा ग्रुप. नमस्कार, मी रमा आहे आणि सुजया आहे. ती आमची कोऑर्डिनेटर होती या सॉंगसाठी. तर ती बोललो. सुजया बोल. तन्वी पण आहे आता आली. अच्छा, Yes. Oh, so Thank- Tanvi, go ahead. हा, Thank एकाने you. ठरवा आपला वेळ वेळ कुठे, पटकन बोल, एकाने ठरवा आणि बोला. पुढच्या लोकांना पण सांगतो, तुमच्यातलं कोण जे बोलणार एकाने ठरवून बोलायचं. Actually, go ahead, Sujay. I just wanted to say thank you. Go ahead. Oh, thank you so much for the opportunity. मी पुढच्यांचा वेळ घेत नाही, पण ही सगळी मुलं पहिल्यांदाच समूहगीतात होती आणि त्यांना हे कळल्यावर खूपच आनंद होईल. माझी मुलगी माझ्या शेजारीच बसलीये, ती पण त्याच्यात होती. साची, तुला काय वाटतं? मस्त. That's it. Thank you. नक्कीच. मुलांना तर ह्याच्यात अभिमानाची गोष्ट वाटणारच आहे. कारण त्यांनी खूप तसे प्रयत्न केलेत उच्चार मराठी भाषेवरती आणि सुंदर गाणं गायलं होतं. आता आपण दुसऱ्या ह्याच्यावर जाऊया. कोलंबस इंडियाना मराठी शाळा स्वर्गात आकाशगंगा. इतकी छोटी छोटी मुलं होती ह्याच्यामध्ये आणि छान एक्सप्रेशन आणि त्याला तबल्याची साथ त्यांच्या सरांची जे पण त्यांच्या सोबत होते त्यांची आणि लाईव्ह म्युझिक आणि त्याच्यामध्ये छान ठुमके देत 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 त्या मुलांनी गाणी गायलेली आहेत ही स्वर्गात आकाशगंगा. जर कोणाला पाहायची संधी मिळाली म्हणजे आता आपण ह्याच्यानंतर पाहूच, पण नक्की बघा, खूप सुंदर गाणं ह्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. कोणी आहे कोलंबस इंडियाना मराठी शाळा? हॅलो. येस, हा, छोटा मी ग्रुप. यतीन गुळवे बोलतोय, आर्यन गुळवेचे भावा. सो BMM चं मी मनापासून आभार मानतो की ही संधी दिली सगळ्या मुलांना. आणि हे सगळे मुलं फार छोटे आहेत, ते 5 ते 6 वयोगटातले. त्यांची पहिलीच वेळ होती एवढं गाणं पाठ करणं आणि रेकॉर्डिंग करणं. सो इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग आणि त्यांना खूपच आनंद होणार आहे आता प्राईज मिळाल्यावर. नक्कीच नक्कीच. आणि असेच तुम्ही दरवेळी भाग घेत राहा आणि छान छान अशी गाणी आम्हाला पण ऐकवत जा. ती गाणी ऐकताना पण खूप सुंदर वाटतं. मी आर्यनची आई. मला एकच ऍड करावं असं वाटतं की आमच्या एवढ्या छोट्याशा चिमुरड्यांना संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आणि गाणं अजून एक गाणं जेव्हा आम्ही सिलेक्ट केलं त्याच्यानंतर हे गाणं एका मराठी मूवीमध्ये पण यूज केलं.
आणि तेव्हाच ते नेमकं व्हायरल झालं. तर तो योगायोग होता. आम्ही पण सिलेक्ट केला आणि ॲट द सेम टाइम तो मूव्ही पण हिट झाला. हो ना. आणि जसं मी म्हटलं की क्रिएटिव्ह गाणी आली, जी गाणी कधी ऐकण्यात नव्हती, त्यातलं हे गाणं होतं. ज्यावेळी तुम्ही सबमिट केलं त्यावेळेला नक्कीच तो पिक्चर आलेला नव्हता आणि तेच मेन्शन केलं होतं की नवीन गाणी तुम्ही शोधून काढलीत. त्याबद्दल खूप छान वाटतंय. थँक्यू. आपण पुढच्या गाण्याकडे जाऊया. कॅन्टॉन मराठी शाळा, डेट्रॉइटचे शिलेदार, हीच आमची प्रार्थना. बेसिकली ह्यांचं गुगल ड्राईव्हची लिंक आता वर्क नाही होते, म्हणून मला त्याचा फोटो टाकता नाही आला. त्यांचे खूप खूप अभिनंदन. कोणी आहे? हीच आमची प्रार्थना, कॅन्टॉन मराठी नमस्कार, शाळा. मी अभिजित जोगदेव बोलतोय, कॅन्टन मराठी शाळा मुख्याध्यापक. धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल आणि थँक्यू व्हेरी मच. आमच्या मुलांना नक्कीच आनंद होईल. सगळ्यांनी पहिल्यांदाच भाग घेतला होता. थँक्यू सो मच. धन्यवाद. Yeah. आता आपण पुढच्या गाण्याकडे जाऊया. उत्तेजनार्थ मोठा गट, सिएटल मराठी शाळा, उत्तेजनार्थ मोठा गट यांनी गायलं होतं जयोस्तुते हे गाणं. तसं संस्कृत शब्द आणि त्यात ते गाणं हे खूप कठीण आहे, पण मुलांनी खूप सुंदररित्या हे प्रेझेंट केलं होतं. उत्तेजनार्थ मोठा गट, सिएटल मराठी शाळा. कोणी आहे? सिएटल मराठी शाळा जयोस्तुते ग्रुप. रमाताई, तुम्ही बोला. बरं, थँक्यू राहुल सर आणि प्रसाद सर, पूनम मॅडम आणि जजेसना पण खूप खूप थँक्यू. हा इतका सुंदर उपक्रम आहे. मागच्या वर्षी आमच्या शाळेतून एक एंट्री होती. यावेळेला मुलांना इतके इन्स्पिरेशन मिळालं की 2 आम्हाला एंट्रीज पाठवता आल्या आणि थँक्यू. आणि असंच कंटिन्यू करा सुंदर इनिशिएटिव्ह आणि आम्हाला एक पार्ट होता येईल याचा कायम तुमचा. असं थँक्यू. मनापासून धन्यवाद सगळ्यांना. नक्कीच. म्हणजे शिक्षकांचे पण कौतुक केले पाहिजेत. शाळेमध्ये 2-2 गाणी बसवणं हे पण मोठं चॅलेंजिंग काम आहे. बऱ्याच शाळेमधून ह्यावेळेला 2 ते 3 एंट्रीज झालेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळ्या मुलांच्या छोट्या मोठा वयोगट अशा पद्धतीने. पण शिक्षकांनी पण खूप त्यामागे कष्ट घेतलेले दिसून येतात आहे. तर येस, येस. शिक्षकांचे पण खूप खूप आभार आणि अभिनंदन देखील. आणि अशाच प्रकारे अजून नवीन नवीन गाणी घेऊन या. आता आपण पुढच्या गटाकडे जाऊया. पुढचा गट आहे संकल्प मराठी शाळा, वेळात मराठे वीर दौडले सात. इतक्या सुंदररित्या ह्या मुलींनी हे गाणं गायलेलं आहे. आणि गाताना ना, जर तुम्ही हे गाणं पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यांवरती ते एक्सप्रेशन की वेळात मराठे वीर दौडले सात जाणून घेऊन छानपणे या मुलांनी ते गाणं गायलेलं आहे. छानसा असा मराठमोळा पोशाख केलेला आहे, व्यवस्थित अशी साडी, खांद्यावर पदर टक-इन करून. म्हणजे पॅरेंट्सचं पण खूप कौतुक आहे ह्याच्यामध्ये, अटायर त्यांना देण्यासाठी. आणि खरंच हे गाणं ऐकताना शौर्यगाथा आपल्यासमोर उभी राहते. तर संकल्प मराठी शाळेचे कोणी आहे ते? हॅलो. हा, मी संकल्प मराठी शाळेची टीचर. बोला सुप्रियाताई. सॉरी, हॅलो, तुमचं नाव नाही श्वेता. सांगितलं. नाही, माझं नाव श्वेता. मी संकल्प शाळेमध्ये टीचर आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल. आणि आमच्या मुलांनी पण तेवढीच मेहनत घेतली आणि आनंदाने प्रॅक्टिस वगैरे पण केली. त्यांनी लास्ट इयर पण पार्टिसिपेट केलेले होते. तर यावर्षी पण त्यांना खूप मजा आली. तर थँक्यू सो मच. नक्कीच. आणि खूप छान तुम्ही म्हणजे महाराजांची तिथे प्रतिमा ठेवली आहे समोर. शिवाय तलवार वगैरे आणि छान तो असं अटायर घेऊन आलेला आहे. त्यामुळे शौर्य गाणं ऐकताना खूप मजा आली. ही गाणं ऐकताना सगळ्यांचं तुमचं अभिनंदन. थँक्यू. तर आता आपण पुढच्या गटाकडे जाऊया. उत्तेजनार्थ मोठा गट, कॅन्सस सिटी मराठी शाळा, हे राष्ट्रदेवतांचे. कोणी आहे कॅन्सस मराठी शाळेचं? हे गाणं गाताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी बासरी वाजवलेली आहे. स्वतःहून छानपैकी त्या गाण्याला संगीत दिलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने हे प्रेझेंट करण्यात आलं. तर कॅन्सस मराठी शाळा, सॉरी, मी
मी वैशाली पाटील, मराठी शाळा कॅन्सर सिटीची कोऑर्डिनेटर आणि टीचर. खूप खूप आनंद झाला. आमच्या यावेळेस 3 एंट्रीज दिल्या आपल्या याला आणि मुलांनी खूप उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि खूप एन्जॉय केलं प्रॅक्टिसेस आणि अ, खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतके छान उपक्रम राबवता आणि आम्हाला अशी संधी मिळते मुलांना एकत्र करून. इव्हन पालकांना सुद्धा खूप उत्साह होता हे करण्यात. थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप अभिनंदन आणि अशाच प्रकारे परत एकदा तुम्ही पुढच्या वर्षी पण आनंदाने भाग घ्या. यानंतर आपण जाणार आहोत उत्तेजनार्थ मोठा गट CTMM मराठी शाळा. बोलो इकडे जरा. यांनी गायलं होतं हे मायभूमी हे गाणं. खूप जोरदार पद्धतीने एनर्जेटिक रित्या हे गाणं सादर करण्यात आलेलं आहे. मोठा गट CTMM मराठी शाळा. तुमचं खूप खूप अभिनंदन. कोणी आहे या शाळेतर्फे? हो हॅलो. मी नुपूर कुलकर्णी आणि अनुप्रिया पण आहे. अनुप्रियाने हो सगळं नाही मुलांना नाही शिकवलं. हे फार्मिंग्टन व्हॅली ब्रांच आहे अरे त्याचा वा, सबमिशन फार्मिंग्टन आहे. व्हॅली ब्रांच साठी मला 2 सबमिशन्स होते आपले. माहिती नाही कोणी आहे का, पण हो शाळेची कोऑर्डिनेटर आहे मी हो. नुपूर कुलकर्णी. हॅलो. मी रुचिता सामंत, फार्मिंग्टन मध्ये रुचिता आहेस, शिक्षिका गुड. आहे आणि मुलांनी खूप मेहनत घेतली आणि थँक्यू सो मच आम्हाला संधी दिल्याबद्दल. खरंच आता खूप उत्साह येणार आता मुलांना. पहिलंच त्यांचं हो, गाणं एंट्रीचं. पहिल्यांदाच आमची एंट्री पहिलंच केली वर्ष आहे त्यांनी. आमची. मला वाटतं पहिलंच 2 वर्ष एंट्रीज शाळेत होत्या आहे. तुमच्या हो. शाळेकडनं बरोबर तुमच्या बरोबर. येस. बरोबर ना? थँक्यू सो म्हणजे मच. त्यामध्ये पण तुम्ही भरपूर पद्धतीने कष्ट घेतलेले आणि हे गाणं गाताना अक्षरशः म्हणजे मुलांचा जो सूर लागलाय ना त्यामुळेच म्हणजे अंगावरती काटे उभे राहतात ज्यावेळी ते मुलं गातात आहेत. आणि अक्षरशः खूप छान अप्रूप वाटतं की अमेरिकेत राहिलेली मुलं आणि इतकं सुंदर ते प्रेझेंट करतात आहेत. छान जाणून बुजून त्या गाण्यात ठेका धरून लयात गातात आहेत. हो. खरंच खूप येस सुंदर. येस. आमची अदिती म्हणून जी दुसरी शिक्षिका आहे तिने खूप मेहनत घेतली आहे ह्याच्यावर. मला वाटत नाही ती कॉलवर आहे, पण थँक्यू धन्यवाद. सो मच. थँक्यू. थँक्यू. आणि खूप चांगला हा थँक्यू. उपक्रम मस्त आहे. मुलं पण मराठी गाणी शिकतायत. खूपच छान. थँक्यू. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण जाणार आहोत कार्यक्रमाच्या मेन टप्प्याकडे. समूहगान स्पर्धा विनिंग टीम्स. ह्यांना विनिंग टीम्स हा क्रायटेरिया का देण्यात आला त्यांची गाणी तुम्ही पाहिल्यानंतर कळेल की त्याच्यात काही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने त्यांनी जे सादरीकरण केलं होतं किंवा सूर ताल. आता आपल्याला गणेश सर आहेत ॲज अ परीक्षक म्हणून, तर त्यामुळे त्यांनी त्याच्यातले भरपूर बारकावे पाहून या टीम्सना सिलेक्ट केलेलं आहे. तर पहिली विनर टीम आहे जिला 3रा क्रमांक मिळाला आहे छोट्या ग्रुपमध्ये, म्हणजे आपण म्हणतो छोटा ग्रुप मूषक मंडळी. तर या मूषक मंडळींचं गाणं तुम्ही म्हणजे आता आम्ही दाखवू तुम्हाला. लावतो मी. बोला. त्यांचे एक्सप्रेशन बघा इतके सुंदर आहेत आणि ती छोटी छोटी मुलं अशी ऍक्ट करत करत ते गणपती बाप्पाचं गाणं आणि सहसा हे न ऐकलेलं गाणं आहे मूषक मंडळींचं. अँड एन्जॉय म्हणजे तुम्ही पहा ते गाणं. आम्ही आहोत सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा आणि त्यांचा आवडता मोदक. ह्या आमच्या गाण्यामध्ये दोन्ही आहे. आमच्या गाण्याचं नाव आहे गजानना सोनं तुझी हलवू नको रे, मोदकाचा घास तुला भरवू कसा रे.
अतिशय सुंदर सादरीकरण होतं ह्या मुलांचं. HMMM मराठी शाळा. कोणी आहे HMMM मराठी शाळेतर्फे? मी आहे ललिता फडके. आम्ही कोऑर्डिनेटर आहे. हे गाणं ओके. तुम्हाला हर्ष म्हणजे आनंद झालाय की काय खूपच बोलावं आनंद झाला आहे. खरं आहे ते. जाणवतंय तुमच्या शब्दात. म्हणजे खरं सांगायचं तर हा जो उपक्रम आहे ना तो इतका सुरेख आहे की ह्याच्यामध्ये नुसतीच मुलं एकत्र येत नाहीयेत, शाळा फक्त एकत्र म्हणजे मुलांना आणत नाहीये, तर पालक अगदी हिरिरीने भाग घेतात ह्याच्यामध्ये. हे सगळं गाणं या मुलांच्या पालकांनीच अरेंज केलं, त्यांना शिकवलं, सेटिंग त्यांनीच केलं, प्रॅक्टिसेस त्यांनीच घेतल्या. आणि ह्याच्यामध्ये नुसतं मुलांमध्ये शाळेमध्ये मुलं येतात, त्यांची एकमेकांशी मैत्री होते, पण ह्या उपक्रमामुळे त्यांच्या पालकांमध्ये जी मैत्री आम्हाला बघायला मिळाली, जी नवीन मैत्री झाली, ते म्हणजे इट्स लाईक वेल इंटेंडेड बाय प्रॉडक्ट आहे ह्या सगळ्या उपक्रमाचा. आणि या मुलांनी खरंच खूप छान केलं. आम्ही म्हणजे काय त्यांचं कौतुकच आहे. नक्कीच. तर सर्व मुलांना आमच्याकडून खूप खूप आशीर्वाद आणि अशीच छान छान गाणी तुम्ही गात राहा आणि ऐकवत राहा. म्हणजे हे गाणं बघून असं वाटतं की परत लहान व्हावं आणि त्यांच्याबरोबर तो मोदकाचा घास करत राहावा. खूपच सुंदर असते मूषक मंडळी. धन्यवाद. चला तर मग आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. दुसरा क्रमांक छोटा गट, पिट्सबर्ग मराठी शाळा. चला चला शाळेमध्ये जाऊ. एक युनिक गाणं, नवीन पद्धतीचं गाणं आणि ह्या मुलाने खूप सुंदररित्या शाळेमध्ये जाऊया, मराठी शिकूया या वरती असलेलं गाणं. सहसा ऐकण्यात आलेलं नाहीये हे गाणं. तर हे गाणं ऐकायला मिळेल का राहुल सर आम्हाला? अस्मिता आणि प्रवीण कुलकर्णी यांनी रचलेली. मुलांनी इतकी सुंदर गाणी गायली आहेत ना, तर पूर्ण गाणं ऐकायची इच्छा होते, पण आपल्याला वेळेच्या अभावी एक एकच पर्व दाखवता येत आहे सर्वांना. त्याबद्दल पण सर्व ह्या लिंक आम्ही अवेलेबल करू आणि तुम्ही नक्कीच सगळ्या गाण्यांचा आस्वाद घ्या. जर तुम्ही पाहिलं तर मुलं छानपैकी ठेकामध्ये आपली मान हलवतात आहेत, छान ते एन्जॉय करतात आहेत. फक्त गात नाहीयेत, तर गाणं एन्जॉय ही करतात आहेत. तर पिट्सबर्ग मराठी शाळेत इथून कोणी आहे का? शाळेचे शिक्षक, मुलं, विद्यार्थी? हो, मी अस्मिता कुलकर्णी. नमस्कार. हे गाणं ऐकायला नाही मिळणार कारण हे स्वरचित आहे. मी आणि माझ्या मिस्टरांनी लिहिलेलं ते. चाल होती, ट्यून होती, पण
पण मुलांना शाळेत म्हणजे जवळचं वाटावं शब्द आणि ते सगळं रिलेट त्यांना करता यावं म्हणून मग हे असं गाणं त्यांच्यासाठी आम्ही लिहिलं. आणि खरंच मुलांनी उच्चार वगैरे खरंच त्याच्यावर खूप काम केलं. त्यांना खूप मजा आली सगळ्या या प्रोसेसमध्ये. आणि धन्यवाद सगळ्यांना. खूप मुलं आहेत का? अभिनंदन सगळ्यांचं. थँक्यू मॅम. थँक्यू. रेवा, गार्गी, थँक्यू. मला खूप ईशा. आवडलं. मला पण थँक्यू. अभिनंदन सगळ्यांचं. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. मुलांचं अप्रोप्रिएट गाणं होतं आणि त्यांनी खूप छान एन्जॉय करत ते गाणं गायलं. शिवाय मला वाटतं गेल्या वर्षी पण ह्या शाळेने सहभाग घेतला होता. त्यावेळी थोडी कमी मुलं होती, पण आता उत्साह जरा जास्त दिसतोय. मुलं यावेळेस वाढलेली आहेत. आम्ही पण 2 पाठवली आहे त्यावेळेस. आता हो, मला गाणी पण वाटतंय. 2 आली आहेत आणि मुलं हो, पण जास्त मुलं वाढलेली पण आहेत. जास्ती आहेत. तर हो, यावेळेस. खूप छान वाटली गाणी ऐकून तुमची. धन्यवाद. अभिनंदन तुमच्या सर्वांचं. थँक्यू. तर आता आपण जाणार आहोत छोटा ग्रुप यांचा पहिला क्रमांक ज्यांना मिळालेला आहे तो आहे हँगकाँग मराठी शाळा, हे राष्ट्रदेवतांचे. इतक्या क्रिएटिव्ह पद्धतीने हे गाणं गाण्यात आलं आणि पालकांचा सहभाग, त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली हे संपूर्ण या गाण्यातून रिप्रेझेंट होत आहे. तर हँगकाँग मराठी शाळा तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि यांची आधी एंट्री आली होती. म्हणजे बेसिकली काय होतं की आपण डेट वाढवत जातो आणि मग निकाल द्यायला पण वेळ लागतो. तर त्यामुळे आपल्याला जरासा उशीर होत जातो. पण दरवेळी ह्यांचं म्हणजे मी कौतुक ह्यासाठी करेल की ह्यांनी खूप लवकर एंट्री दिली होती, लवकर गाणं पाठवून पण दिलं होतं. तर तुमचं खूप खूप अभिनंदन हँगकाँग मराठी शाळा. नमस्कार. मी महाराष्ट्र मंडळ हाँगकाँगचा अध्यक्ष बोलतोय, मनोज कुलकर्णी. आणि सर्वप्रथम धन्यवाद. या शाळेत आम्ही गेल्या वर्षी समावेश झालाय आमचा, आम्ही सामील झालोय. मयुरीताईंपासून सुरुवात झाली. ते आता मी आता भारतात आहे. मजा बघा, तुम्ही अमेरिकेतनं निकाल वाचताय, मी भारतात आहे आणि आमची हाँगकाँगचा जो संघ आहे, टीम, ते सगळे ऐकतायत निकाल. आणि मयुरीताई परवाच भेटल्या, नंतर राहुल सर भेटले, त्यांच्याशी बोलणं झालं, म्हणजे फोनवर झालंय. आणि खरोखर हा अत्यंत छान उपक्रम आहे. मराठी शाळेचा आमचा अनुभव खूप छान आहे. आणि केतकी तू आहेस का? कारण ह्याचं सगळं श्रेय केतकी आणि सुश्रुत बक्षी यांनी हे सगळं आयोजित केलं, हे गाणं. आणि आमच्या मराठी शाळेचे 3 संचालक आहेत, शिंदे, शैलेश शिंदे, केतकी काळे आणि छांदसी बहुलकर, ते ही शाळा चालवायला लागलेत. खूप मस्त अनुभव आहे आणि मी ह्याचं सविस्तर लिहून तुम्हाला पाठवेनच. धन्यवाद. केतकी आहेस तू? नाही, विशेष म्हणजे की जे एक अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने तुम्ही ते प्रेझेंट केलं गाणं. आणि सगळ्यात ज्या पद्धतीने तुम्ही ती कन्सेप्ट होती, मुलांनी गायलं, रेकॉर्डिंग क्वालिटी खूपच छान होता. धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या गाण्यामध्ये, नंतर सगळ्यांनी बघा हे गाणं, त्या गाण्यामध्ये त्यांनी मराठी शब्द आणि मॅन्ड्रिन शब्द कसे लिहितात किंवा लिहून दाखवलेत, रिलेट केलेले आहेत. छान, व्हेरी इनोव्हेटिव्ह. आता एक कोणीतरी म्हणाला की पालकांचा सहभाग, कारण तो देखील कसा आहे, तो गाण्यात आम्ही मुद्दामून व्हिडिओमध्ये घातलाय की हे फक्त गाणं मुलांचं नाहीये, हे गाणं मुलां इतकंच पालकांचं देखील आहे. आणि ही स्पर्धा देखील मुलां इतकीच पालकांची देखील आहे, हे सांगण्यासाठीच तो आम्ही व्हिडिओमध्ये तो पोर्शन ऍड केलाय. हे राष्ट्र प्रेषितांचे, हा
खूप खूप अभिनंदन तुमचं. पहिला क्रमांक हाँगकाँग मराठी शाळा. आता आपण जाऊया मोठ्या गटाकडे. तर मोठ्या गटामध्ये तिसरा क्रमांक आलाय पिट्सबर्ग मराठी शाळा, हे शिवसुंदर. खूप खूप अभिनंदन पिट्सबर्ग मराठी शाळा. तुमचं दुसरं गाणं सिलेक्ट झालेलं आहे आणि यामध्ये सगळ्या मुलींनी इतका छान सूर पकडला आहे, त्याला साथ त्यांच्या मित्रांनी पण दिलेली आहे. नमस्कार. हे शिवसुंदर हे गाणं. शाळा कुसुमाग्रज यांनी लिहिलेलं हे महाराष्ट्र गीत, हे शिवसुंदर समरशालिनी. शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली, युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पाऊली. हे शिवसुंदर समरशालिनी महाराष्ट्र माऊली, युगायुगांची जीवनगंगा उदे तुझ्या पाऊली. हे शिवसुंदर समरशालिनी. मराठा मोळी जमीन वाळी, सह्याद्रीचे कडे, सदाशिवाची चरण चालया तून एकदा घडे. पाय पुरांवर स्वर्ण मंदिरे इथे उभी राहिली, युगायुगाची जीवनगंगा उदे तुझ्या पाऊली. हे शिवसुंदर समरशालिनी. खूप सुंदर. म्हणजे ह्याचं पिक्चरायझेशन म्हणजे व्हिडिओ पण ज्यांनी काढलेला असेल त्यांचं पण खूप खूप कौतुक. लहानपणी आम्ही दूरदर्शनला कार्यक्रम पाहायचो आणि त्यावेळी समूह गान असं प्रकार असायचा. अगदी त्याची आठवण झाली. आणि आज एक एक गाणी अशी ऐकताना 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीच्या वेळेला जो रेडिओला गाण्यांचा कार्यक्रम असायचा आपल्या वेळेला, त्या त्या पद्धतीने किंवा आपण शाळेत असताना ज्या पद्धतीने गाणी गात होतो, अक्षरशः त्याची प्रचिती येते. प्रत्येक शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन. तर पिट्सबर्ग मराठी शाळा मोठा गट याच्यातून कोणी आहे का? मीच आहे परत. तर धन्यवाद सगळ्यांना. आणि मुलांचं अभिनंदन आहेत का मुलं? हो. हा, कसं वाटतंय? प्रसाद. खूप छान. छान. अभिनंदन सगळ्यांचं. अस्मिता अवनीला बोलू दे ना, शेजारी हो, आहे येस तुझ्या अवनी. येस. आणि हा. माझी मुलगी पण आहे या समूह गीतात. तर कसं वाटतंय? छान वाटतंय. येस. आणि व्हिडिओ पण मस्त वाटलं ऐकून. कॉंग्रॅच्युलेशन. पूनमताई तुम्ही व्हिडिओ म्हणलात ना, तो त्यांच्या मिस्टरांनी केलाय सगळा मिक्सिंग तो. हो, माझ्या हो, मिस्टर. नाही खूपच सुंदर केलाय. ज्या पद्धतीने मी म्हटलं ना की आकाशवाणीवरती बरेच किंवा दूरदर्शनवरती गाणी लागायची हो त्यावेळेला कसं हो हो. पिक्चरायझेशन व्हायचं आणि राहुल मुली पण दादांचाही एकदम वाटा आहे व्यवस्थित त्याच्यात थोडासा. सुरुवात बनल्या. त्यांच्यापासून झाली. पूनमताई राहुल त्यांनी दादांचाही त्यांनी ना राहुल एका दादांचाही वाटा आहे त्यात. नाही, माझ्या काही नाही, ऐका. त्यांनी ना हा. तीन कॅमेरा लावले होते पूनमताई रूम मध्ये आणि मग ते मिक्सिंग केलंय त्यांनी. येस येस दिसतेत ते कष्ट दिसतात आहेत त्यांचे त्याच्या मागचे. थँक्यू थँक्यू. येस. आणि खरंच उपक्रम खूप छान आहे. तुम्ही कायम आपण सुरूच दुसऱ्या ठेवा. क्रमांकाकडे जाऊया. दुसरा क्रमांक मिळालेला आहे CTMM मराठी शाळा, वेडात मराठे वीर दौडले साथ. आणि या गाण्याचं विशेष म्हणजे मला त्यांच्या टीचर्सचं खूप अभिनंदन करावंसं वाटतं. कारण ज्या पद्धतीने
त्याला ते संगीत दिलेलं आहे. मे बी अनुप्रिया असतील कदाचित शिक्षका, म्हणजे मी गेस करते. गेल्या वर्षी ही ह्यांनी सहभाग घेतला होता आणि गाणं तर एकदम अप्रतिम. म्हणजे त्या टापांचा आवाज त्याच्यासाठी पाठीमागून त्यांनी 2 अशा कटोऱ्या घेऊन जे पण कुठलं वाद्य वापरून काढलंय, घोड्यांच्या टापाचा टन-टन असं पाठीमागे छानपैकी आवाज येतोय. पहाच तुम्ही ते गाणं, म्हणजे मी सांगायची काही गरजच नाही. मुलग्यांचा crop daddy's ever planted. ऍक्च्युली ही शाळा वा, सुंदर. CTMM मराठी शाळेतर्फे कोणी आहे? हो, आय थिंक नुपूर आहे ना. मी हो, अनिता आहे आणि आमचे मी आहे. पालक पण आहेत. अनुप्रिया, खूप खूप अभिनंदन. मुलांचंही खूप अभिनंदन. थँक्यू. खूप छान. थँक्यू BMM या उपक्रमासाठी. खूप मजा आली आम्हाला. सराव करताना सुद्धा खूप मजा आली. मुलांना गाणं समजलं आणि एवढं छान आम्हाला करता आलं. धन्यवाद. आमचे काही पालक आणि मुलंही आहेत. कोणी आहे का? अनंत, रिया, विहान Yes. म्हणून तो मध्ये छोटा मुलगा आहे तो आहे. Congratulations, Anupriya. Congratulations. Thank आणि you. घोड्याच्या टापांचा आवाज आमचं धनंजय पाटणकर म्हणून तालवाद्यावर आहेत. नारळाच्या करवंट्या आम्ही वापरल्या. ओरिजिनल गाण्यातही वापरल्या त्या. तर छान वाटलं म्हणजे लाईव्ह म्युझिक जनरेट करायला. आणि महत्वाचं म्हणजे पूर्ण गाण्यात तो टेम्पो त्यांनी मेंटेन ठेवला होता. हो, हो, हो. अनुप्रिया, धन्यवाद. खूप मेहनत तू घेतलीस. सगळ्या पालकांना माहिती आहे ते आणि थँक्यू सो मच. या, थँक्यू आणि एक गंमत सांगायची म्हणजे ही मुलं पालक म्हणले घरी जाऊन त्यांना युट्यूबवर प्रॅक्टिस करू दे. तर त्या गाण्याचं लेवल वेगळी आहे ना, तर ते मुलांना समजेना. ते म्हणले नाही नाही, हे गाणं नाही आहे, मावशीने हे नाही शिकवलंय. म्हणून मग तिने ते टापांचं त्यांचं ते सेट होतं, ते तो पिच, ते हो, हो. त्यांना हाय पिच होतं ऍक्च्युअल गाण्याचं, ते हो. त्यांना जमत नव्हतं. ते अनुप्रियाने छान ते हो. घोड्यांच्या टापाचा आवाज आणि लाईव्ह म्युझिक असल्यामुळे त्या मुलांना ते खूप छान जमलं. खूपच हो, मस्त झालं. आणि पाठ कसं होईल अशी शंका होती. तो ऑनलाईन घेऊन आम्ही एक एक कडवं केलं आणि ते म्हणजे पाठ झालं. मुलांना जवळपास 1.5 आठवड्यात गाणं पाठ होतं आणि मग सगळं क्रिसमस हॉलिडेजमध्ये एक ट्रॅक तयार करून त्यांना प्रॅक्टिस करायला दिला आणि मस्त आम्ही 11 जानेवारीला व्हिडिओ काढला सुद्धा. फारच छान गाणं झालं. हे मी बरेचदा पाहिलं, म्हणजे परत परत पाहावंसं वाटतंय. हो, ते गाणं आणि आम्ही असल्यामधलं एकच टेक घेतला. हो, आणि म्हणजे एकच शब्दांवरती टेक होता वजन. आमच्याकडे, कारण मुलांना परत करायचं नव्हतं, कारण इतक्या आणि वेळा त्यांच्याकडून शब्दावरती घासून घेतलं होतं. बरोबर हवं तिथे वजन तिथे शब्दावरती दिलं. त्यांनी फार फार छान वाटतं ऐकायला त्यांचं.
थँक्यू. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. खूपच छान आहे हा उपक्रम. आणि हा आमच्या मागे त्या ढाली दिसतात ना, ते आमची मोना पाटणकर म्हणून एक शाळेच्या शिक्षिका आहेत, त्यांनी बनवल्यात त्या ढाली आणि तलवार. तर असं सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. निलिमा बॅक स्टेज हेल्प, धनंजय तालवाद्य, बाकी पालक सगळे, नुपूर कुलकर्णी आमची शाळा टीचर, त्यांनी विश्वासाने आमच्याकडे सुपूर्त केलं आणि आम्ही हे म्हणजे पार पाडलं. धन्यवाद. या गाण्याला तुम्ही योग्य तो न्याय दिलेला आहे आणि खूप सुंदर वाटतं ते गाणं ऐकताना. या सगळ्या गाण्यांची लिंक आम्ही शेअर करूच. आता सगळ्यांना उत्सुकता आहे. तर ते मोठा गट. पूनमताई, त्याच्या आधी 2 मिनिटं बोलायला द्यायचं का गणेश सरांना? म्हणजे मग एकदा पहिला हो क्रमांक हो आला की लगेच सगळेजण आपले हे होतील. आणि त्याच्यानंतर एक अनाउन्समेंट सुद्धा आहे, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी थांबा अनाउन्समेंट ऐकायला. राहुल सर अनाउन्समेंट पहिलं करा आणि मग आपण गाणं दाखवू पहिलं. ते गाणं दाखवू. बरं, ठीक आहे. तर अनाउन्समेंट अशी आहे बिफोर यू लिव्ह दिस, की जसं पण मला असं वाटतं, ऐका पूनमताई, आधी गणेश सरांना आणि नितीन सरांना बोलले, देन आय विल डू त्यांना बोलून झाल्यावर त्यांचं सर बोलून गणेश झाल्यावर. सर. धन्यवाद. सगळ्यांचे अभिनंदन. आणि आम्हाला ही छान छान गाणी ऐकायला दिल्याबद्दल BMM तुमचे अभिनंदन. खूप छान पद्धतीने तुम्ही कोऑर्डिनेट केलं. काही काही गोष्टी आहेत ज्या सांगाव्याशा वाटतात, की मुलांना आम्ही जेवढी गाणी ऐकली त्यात काही काही गाणी जी प्रकर्षाने जाणवली, की काही काही ठिकाणी मुलांना गाण्यांचे अर्थ समजावून अजून सांगा, म्हणजे ते त्या एनर्जीनी, त्या भावाने ते अजून गाऊ शकतील. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काही काही गाण्यात असं खूप जाणवलं, की कॅरिओके वरती किंवा -1 ट्रॅक वरती गाताना -1 ट्रॅक आणि मुलांच्या आवाजाची तयारी किंवा आवाजाची लेवल हे कुठेतरी मिसमॅच वाटलं. मुलं असं ताणून मुलं म्हणतायत, तर मग त्यात मजा येत नाही. त्यामुळे तुम्ही कॅरिओके नक्की यूज करा, पण त्याची स्केल कमी पण करता येते, मुलांना सूट होईल तशी. जसं आता वेडात मराठे वीर दौडले साथ मध्ये यांनी केलं. आणि काही काही ठिकाणी अजून म्हणजे गाणं ऐकताना किंवा कॅरिओके वरती म्हणताना गाण्यामधली जी काही सौंदर्य स्थळं आहेत, कारण जसं आधी सुरुवातीला कोणतरी म्हणाला, की हे गाणं ह्या वयामध्ये म्हणल्यावरती आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे. मला अजून आमच्या शाळेमधली किंवा कॉलेजमधली गाणी आम्ही शिकलेली आठवतात. तर त्यातली सौंदर्य स्थळं आवर्जून शिकवा. जसं काही उदाहरणार्थ, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, म्हणजे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धते, हे जे कट्स आहेत किंवा वेडात मराठीमध्ये दुसऱ्या कडव्यात पण असं ऑफबीट घेतलंय, ते आवर्जून शिकवा. त्यांना खूप छान शिकायची पण संधी मिळेल आणि त्या ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतील. हे 2-3 महत्वाचे मुद्दे जाणवले. पण अतिशय महत्वाचं म्हणजे -1 किंवा कॅरिओके ट्रॅक घेत असाल तर मुलांच्या आवाजाला सूट होईल अशी ती स्केल खाली करून मुलांना अजून म्हणताना इझी होईल आणि त्यांना खूप म्हणताना आनंद पडेल. नितीन सर, तुम्हाला काही बोलायचं? आय वॉज म्यूट. फार बोलत नाही, पण मी आधी म्हटलं तसं मुलांचे मला उच्चार फार आवडले एकंदर. काही काही शब्द कठीण असतात, इथल्या मुलांना बोलायला न, ळ, ज्ञ, क्ष कठीण जातं. तरी पण बहुतेक गाण्यामध्ये बऱ्याच मुलांनी नीट म्हटलेले आहेत ते. जसं आता गणेश सांगलं तसं शब्दांचे अर्थ पण मुलांना कळले तर चांगलं होईल. खरं सांगायचं म्हणजे यातली काही काही गाणी मी इतकी लक्ष देऊन पूर्वी ऐकलेली नव्हती. आता हे जजिंग करता इतके शब्द मी नीट ऐकले, मला लक्षात आलं की मलाही काही शब्द माहिती नव्हते ॲक्च्युली. त्याचाही अर्थ मी शोधून काढला. तर एक शक्यता आहे की मुलांनाही माहिती नसतील, तर त्यांनाही शिकवावे. थँक्यू. धन्यवाद गणेश सर आणि प्रसाद, आपलं गणेश सर आणि नितीन सर. माझ्या तोंडात प्रसाद सरांचं नाव आलं कारण की आम्ही दिवस रात्र बोलत असतो त्याच्यामुळे. तर पहिले तर दोघांचं अभिनंदन आणि आभार, कारण की तुम्ही, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाहीये. तुम्ही ज्या प्रकारे या इथे जजिंग केलेलं आहे आणि तुमचा एवढा वेळ आणि कष्ट देऊन तुम्ही या आपल्या सगळ्या उपक्रमाला हातभार लावलाय, त्याच्याबद्दल तुमचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्यामुळे खरंच मनापासून धन्यवाद. गणेश सर तर एवढे फिट अँड फाईन आहेत, त्यांची मागची मेडल्स बघा तुम्ही, ते जिकडे स्पर्धा असेल तिकडे ते पळायला जातात.
कुठेही त्यांना चंद्रावर जरी उद्या मॅरेथॉन असली की ते तिकडे पळायला जातील. स्वतःच्या खर्चानी प्लेननी तिकीट काढून ते पळायला जात असतात. सो इतके ते उत्साही आहेत आणि एवढ्या सगळ्या त्यांच्या ह्याच्यामधनं वेळात वेळ काढून त्यांनी आपल्यासाठी हे काम केले. दुसरं, तुम्ही उत्तम गाणं लिहिलेलं आहे नितीन सरांनी आणि गणेश सरांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि ते गाणं आपलं सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो, ते गाणं आपलं विश्व मराठी संमेलनाच्या स्टेजवरती वाजलेलं आहे आता, जे आपलं मराठी शाळेचं गीत आहे ते. आणि याचं सगळं श्रेय पुन्हा एकदा गणेश सरांना आणि नितीन सरांना आहे. त्यांचे शब्द इतके चांगले होते, इतके भावत होते की ते महाराष्ट्र शासनाच्या लोकांना अपील झाले, आवडले. आणि त्यांनी मुख्यमंत्री जेव्हा स्टेजवरती येणार होते, मराठी भाषा दिनाच्या दिवशी मोठा कार्यक्रम होता, 5,000 लोक होते, त्याच्या आधी हे गाणं वाजवलं होतं आपलं. तर ज्याच्याबद्दल पुन्हा एकदा BMM शाळेचं तुमच्या गाण्यामुळे नाव लांबपर्यंत गेलेलं आहे. त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि आता एक फक्त वाक्य बोलतो राहुल सर, तेवढं तुमचे पण आणि प्रसाद सरांचं पण तेवढंच महत्वाचं वाटतं याच्यात, कारण की मी बघितले स्वतः तुम्ही आणि प्रसाद सरांनी किती या गाण्याला सपोर्ट केलं आणि त्याच्यामागे किती पॉझिटिव्हिटी निर्माण केली. धन्यवाद. ते गाणं म्हणजे अजरामर आहे, म्हणजे ते असं सतत गुणगुणावं असं वाटतं. म्हणजे मी स्वतः ते गाडीत ऐकतो आणि असं छान वाटतं, मुलंही आमची गातात. तर खूपच सुंदर झालेली आहे ती कलाकृती. दोघांचे, नितीन सर आणि गणेश, तुमच्या दोघांचे अभिनंदन. धन्यवाद. नक्कीच. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पण आज म्हणजे ते गाणं लावताना एक अभिमान वाटत होता की हे आपल्या BMMचं गाणं आहे आणि ओरिजिनल गाणं, कुठलंही असं ढापलेलं किंवा असं रिमिक्स बनवतात त्यापैकी नाही. संपूर्ण शब्दापासून संगीतापासून संपूर्णपणे हे आपलं स्वतःचं BMMचं गाणं होतं. नक्कीच. आता अनाउन्समेंट खास, तर तुम्ही सगळे शिक्षक आज बघताय की या समूह गीताच्या स्पर्धेसाठी 42 आपल्याकडे रजिस्ट्रेशन आल्या होत्या, नोंदणी आल्या होत्या. तुम्ही बघताय साधारणतः प्रत्येक गाण्यामध्ये ऑन अँड ॲव्हरेज तुम्ही 10 मुलं धरलीत तर साधारणतः 450 मुलांनी याच्यात भाग घेतलेला आहे. आणि 42 शिक्षकांनी, एका समजा शाळेमधले एक शिक्षक एका गाण्याला लागली तर 42 शिक्षकांनी, म्हणजे साधारणतः 500 लोकांमध्ये हा प्रकल्प आपला गेलेला आहे. तर त्याबद्दल आपल्या या सगळ्या शिक्षकांचे आणि सगळ्या पार्टिसिपंट विद्यार्थ्यांचे आभार. कारण आपलं हेच काम आहे की जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा. आता अनाउन्समेंट काय, तर आता तुम्ही मुलांकडनं गाणं म्हणून घेतलं बरोबर, आता तुमची वेळ आहे. आपण हीच स्पर्धा, याची लोकप्रियता बघून शिक्षकांसाठी समूहगान स्पर्धा आपण जाहीर करतोय आजपासनं. याच्या पुढचा 1 महिना तुम्हाला कालावधी आहे. महाराष्ट्र दिनाच्या आसपास आपण जो वीकेंड असेल त्या वीकेंडला आपण त्याचा निकाल लावणार आहोत. पण आपले पुढच्या महिन्याभरात आपल्याला या एंट्रीज कम्प्लीट करायच्या, म्हणजे मार्च मध्येच थोडक्यात तुम्हाला एंट्री, कारण की गणेश सरांना आणि नितीन सरांना त्या रिव्ह्यू करायला, त्या बघायला वेळ लागतो. ते त्यांचा सगळा ऑफिसचा वेळ काढून मग या सगळ्या गोष्टी बघत असतात. त्यामुळे आता तुम्ही जे जे काही सांगितलेलं आहे ना तुमच्या विद्यार्थ्यांना, ते दाखवण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक वेळेला आपण म्हणतो विद्यार्थ्यांना की अरे तू असं कर, तसं कर, किंवा अरे अजिबात हे मानायचं नाही, भाग घ्यायचा, बक्षीस मिळालं का नाही ती गोष्ट वेगळी, भाग घ्यायचा हे आपण सांगतो ना मुलांना. मग आता हेच वाक्य आम्ही तुम्हाला सांगतोय, भाग घ्यायचा, बक्षीस मिळेल का नाही माहित नाही. आणि दुसरं, कुठलीही कारण सांगायची नाहीत की मला ऑफिसचंच काम आहे, घरचंच काम आहे, मला वेळच नाहीये, मला डोकंच दुखतंय, काही कारण चालणार नाहीत. इच्छा तिथे मार्ग, असं म्हणतो ना आपण, अगर हो चाह तो जरूर मिलेगी राह, तसं ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे, आणि इन्क्लुडिंग मायसेल्फ, माझ्या शाळेतल्या आता ज्या अस्मिताताई आहेत त्यांना, त्या मला पकडतीलच, तर सगळ्या शिक्षकांनी याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि आम्हाला खरंच शिक्षकांचं पण बघायचं की किती छान तुम्ही गाणं गाताय. आणि मी पुढचं सांगेन, पॅरेंटने सहभाग घेतला. आता मला माहित नाही, आता मला विचारावं लागेल पूनमताईंना आणि त्यांना की चालेल का, आणि मग मी सांगेन. पण आता शिक्षकांपुरतं मी सांगतोय, कारण की मी आता ऑन द स्पॉट नियम नाही बदलू शकत. आत्ताचा आमचा जो ठरलेला स्कोप होता तो नियम होता. मे बी पूनमताई आपण नंतर बोलू याच्यावरती आणि पालकांसाठी वेगळं करू. पण आता हा फोकस ओनली फॉर टीचर्स आहे. मी आत्ताच डिक्लेअर करतोय, फक्त शिक्षक, शाळेमधले ऍक्टिव्ह टीचर्स एवढ्या पुरताच हा मर्यादित आहे. आणि याच्यामधनं मी परत सांगतोय की तुमच्या शिक्षकांची मैत्री छान जमेल, तुम्ही या प्रोसेसमधनं पुन्हा लहान व्हाल आणि तुमचं लहानपण तुम्ही जगाल, बालपण तुम्ही जगाल, तुम्हाला तुमच्या शाळेची आठवण येईल याची आम्ही ग्वाही देतो. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये डॉलरच्या मागे आपण लागलोय, याच्यामध्ये 2 समाधानाचे क्षण तुमच्या आयुष्यात नक्की येतील
बक्षीस मिळणं न मिळणं हा दुसरा भाग आहे, पण नक्की तुम्ही या सगळ्यांनी याच्यामध्ये भाग घ्या. ही आजची आपली एक्साइटमेंट होती. आता बॅक टू पूनमताई. राहुल सर, हा एक सर, क्विक प्रश्न प्रसाद सर. प्रश्न आहे, कदाचित तो बऱ्याच पालकांना किंवा शिक्षकांना पडेल, की हीच एक्झॅक्ट समूह गीतं गायची आहेत शिक्षकांनी, का जरा वेगळं गाणं बदललं तरी चालेल का? कुठलीही चालतील, कारण की वी वॉन्ट देम टू गो थ्रू द प्रोसेस, आणि अच्छा. त्याच्यामध्ये जशी क्रिएटिव्हिटी तुम्ही बघितली हाँगकाँग शाळेची वेळ काही, सो कम विथ दॅट क्रिएटिव्हिटी. काही दुसरं गाणं पूर्ण चालेल, राईट? कुठलंही गाणं कुठलंही चालेल, गाणं फक्त चालेल. समूह गीत पाहिजे. 3-4 समूह शिक्षक, 5-10 शिक्षक घेऊन समूह गान पाहिजे. किमान आपण सोलो म्हणजे नको. किमान 5 जण पाहिजेत. 4-5 जण बरोबर. पाहिजेत. गुड. तर म्हणजे शिक्षकांनो कुठलंही गाणं निवडा, 5 मिनिमम 4-5 लोक पाहिजेत, समूह गान पाहिजे. ठीक. आणि मुलांपेक्षा शिक्षकांना ते थोडं इझी आहे. मुलांना मराठी समजून घेऊन, त्याचा उच्चार समजून घेऊन गायचं होतं. त्यांनी इतके सुंदर प्रयत्न केलेले आहेत. तर म्हणजे शिक्षकांसाठी तर तो खूप इझी गोष्ट आहे. आणि आवाज कसा आहे, काय आहे, ह्याकडे जास्त लक्ष न देता ते समूहपणे गाणं हे खूप महत्वाचं आहे. सो लेट्स डू इट. आणि एका शाळेच्या मल्टिपल एंट्रीज चालतील, जसं आता सुद्धा आलेल्या आहेत तशा मल्टिपल एंट्रीज चालणार आहेत. चांगलं म्हणजे, आणि 1 मेच्या आसपास म्हणजे महाराष्ट्र गौरव गीतही भरपूर आहेत आपल्याकडे, तर बहुतेक ऐकायला मिळतील. छान. आता मी नक्कीच. पूनमताईंकडे जातो परत. नक्कीच. तर आता सर्वजण वाट पाहतात ते, तो म्हणजे मोठा गट पहिला क्रमांक कोणाचा आलाय? HMM मराठी शाळा. HMM मराठी शाळा यांनी गायलेलं होतं जयोस्तुते हे गाणं. सगळ्यात शेवटची स्लाइड आहे. मी मागे पुढे चाललो. हा. HMM मराठी शाळा पहिला क्रमांक, मोठा गट, जयोस्तुते. तुमचं खूप खूप अभिनंदन. कोणी आहे HMM मराठी शाळेतर्फे इथे? आता कार्यक्रमात कोणी सहभागी झालं असेल तर प्लीज तुम्ही तुमचा अभिप्राय द्या. मी त्यांचं गाणं लावतो पहिले. फुल फॉर्म काय HMM म्हणजे? ह्युस्टन मराठी शाळा. HMM is मी बोलते 1 मिनिट. HMM मराठी शाळेचे खूप खूप अभिनंदन. कोणी आहे शाळेतर्फे?
हा, मी आहे ललिता फडके आणि आमच्या हे शुगरलँडच्या शाखेतल्या मुलींनी हे गाणं म्हटलंय. तर शुगरलँड शाखेची आमची कोऑर्डिनेटर पण आहे मैत्रेयी जोशी. हो नमस्कार. मैत्रेयी. थँक्यू. खूप मस्त वाटलं मुलांचं म्हणजे मुलींनी जे म्हटलं होतं आणि त्याची तयारी जी करून घेतली ती आमच्या शुगरलँड शाखेच्या म्हणजे ललिता सांगेलच पण 2 शिक्षिका आहेत त्यांनी करून घेतली होती आणि त्या शुभदा केळकर आणि मुग्धा कारखानीस म्हणून. आमच्या म्हणजे खूप सिनियर टीचर आहेत दोघी. बरीच वर्ष शाळेमध्ये कार्यरत आहेत, शिकवतायत. ह्या मुलींची तयारी त्यांनी खूप छान करून घेतली आणि ह्या मुलींनी पण तेवढीच मेहनत घेतली. म्हणजे हे गाणं अवघड आहे आणि तरी सुद्धा म्हणजे शाळा आणि सगळ्या मोठ्या मुली आहेत. शाळा, त्यांच्या क्लासेस, परीक्षा सगळं सांभाळून त्यांनी भरपूर मेहनत घेऊन हे गाणं केलेलं आहे. आणि त्या म्हणजे ह्या गाण्यामध्ये त्या तयारच आहेत अगदी. युट्यूबची लिंक आली. शब्द इतके अवघड सावरकरांचे आणि त्याला एवढ्या पद्धतीने इतक्या जोमाने गाणं खूप कठीण गोष्ट होती आणि शाळेने खूप सुंदर गाणं हे सादर केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं पण आणि मुलांचं पण. धन्यवाद. आणि आता म्हणजे त्या मुलींना खूप आनंद होणार आहे हे ऐकून. आता कोणी जास्त जॉईन होऊ शकले नाहीत, दिसत नाहीत कोणी मुली जॉईन झालेल्या, पण त्यांनाही खूप आनंद होणार आहे कारण त्यांनी भरपूर मेहनत घेतली या गाण्यासाठी. मी आहे. कोण आहे ग? आर्या. आर्या. अरे वा, आर्या. आर्याला बोलायचं. हा, बोल आर्या. गुड. कॉंग्रॅच्युलेशन आर्या. थँक्यू. खूपच मज्जा आली. मेहनत होती पण वर्थ इट. खूप छान गायलं राणी तू गाणं. थँक्यू. आणि बेस्ट थिंग तुम्ही सगळ्यांनी ड्रेसअप इतकं छान केलं होतं. ती ओढणी, मॅचिंग ओढणी. इट इज लाईक ग्रुप ऍक्टिव्हिटी. इट्स गुड. टीचरला पण थँक्यू. अरे वा. एक सांगायचं राहिलं सगळ्यांना या पार्टिसिपेटला आणि हा मी कोणाचा तरी आवाज येतो बंद करतो. सगळ्या आपल्या पार्टिसिपंट्सला आणि ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळालेत म्हणजे ज्यांचे नंबर आले या सगळ्यांना आपण प्रशस्ती पत्रक बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे देणार आहोत. मागच्या वर्षी दिली त्याच प्रकारे असतील की तुमच्या शाळांना तुमच्या लिंक शेअर केल्या जातील. तुम्ही ते लोकल लेवलला प्रिंट काढा आणि तुम्ही द्या आणि वी विल रिएम्बर्स द मनी जस्ट टू सेव्ह द मनी आणि स्पीड ऑल्सो. म्हणजे उगाच ते शिपिंग मध्ये कुठे गेलं काय गेलं एवढाच त्याच्या मागचा उद्देश आहे. आता आम्ही सगळ्या शाळांना ज्या ज्या जिंकलेल्या आहेत किंवा उत्तेजनार्थ मिळेल त्यांना आम्ही शाळांना आवाहन करतो की तुम्ही तुमच्या लेवलला तुम्हाला जे काही शक्य असेल ते तुम्ही प्रोत्साहनपर म्हणून मुलांना गिफ्ट बक्षीस तुम्ही देऊ शकता. ती मुभा तुमच्याकडे आहे. पण बीएमएमच्या तर्फे आमच्याकडनं ऑफिशियल सर्टिफिकेट सगळ्यांना मिळतील. ज्यांनी भाग घेतलाय त्यांना सुद्धा वेगळी मिळतील सर्टिफिकेट भाग घेतलेली आणि ज्यांची नंबरची सर्टिफिकेट्स आहेत ती नंबरची सर्टिफिकेट त्या शाळांना वेगळी मिळतील. त्याच्या पीडीएफ कॉपीज मिळतील. एक प्रश्न होता राहुल सर. हा सर. हा ताई बोला. मी कोलोराडो मराठी शाळेची शिक्षिका बोलतेय. जसं ह्या मुलं ज्यांचं विनर आहेत किंवा ज्यांना उत्तेजनार्थ मिळालेली आहेत बक्षिसं त्यांचेच फक्त युट्यूबला दिसणार का ज्या सगळ्यांनी भाग घेतला त्यांचे दिसणार आहेत? सगळ्यांचं दिसणार. आपण मागच्या वर्षी पण सगळ्यांचे व्हिडिओ टाकले होते, प्लेलिस्ट मध्ये केली होती. अजूनही ती प्लेलिस्ट आहे, तुम्ही बीएमएमच्या युट्यूबला जाऊन बघा. आणि तशाच प्रकारची प्लेलिस्ट याही वर्षी आपण टाकणार आहोत. आपण आता आधी मुद्दामून नाही टाकलं कारण मग ते आपल्याला हे करायचं होतं, डिक्लेअर करायचं होतं आणि मग टाकायचं होतं. तर आता आपण तुम्हाला 1-2-4 दिवसात दिसतील ती आलेली. ओके. कारण ऍटलिस्ट शाळांची नावं कळली असती तरी चाललं असतं की ह्या शाळांनी भाग घेतला. हे आत्ताच लोकांना कळलं असतं की ह्या 40 एंट्रीज आलेल्या आहेत. मी सगळ्या शाळांची नावं आपल्या टीचर्स ग्रुपला टाकतो. तिथे 541 जण टीचर्स आहेत. त्या सगळ्यांना नावं कळतील की ज्या 42 शाळांनी भाग घेतला होता त्या सगळ्यांची नावं मी टाकतो. ओके. ठीक आहे. कारण आम्हाला मुलांची नावं म्हणजे ईमेल मध्ये किंवा ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरला होता त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे क्रॉस चेक केले. एकही एंट्री मिस होऊ नये म्हणून कोणाचं ओपन नसेल होत, गुगल ड्राईव्ह वरती आहेत, कोणी युट्यूब वरती लॉक केलेले असतील तरी पण प्रत्येक वेळेला कोऑर्डिनेटशी संपर्क करून एकही गाणं आम्ही मिस नाही केलेलं आहे. आत्ताच तुम्ही पाहिलं तर स्क्रीनवरती पण एका शाळेचं
गुगल ड्राईव्हवर असल्यामुळे मला ओपन नाही करता आलं. पण त्याला पण जजिंग झालेलं आहे आणि ते सिलेक्ट झालं होतं गाणं. अनफॉर्च्युनेटली त्या मुलांचा फोटो मला नाही टाकता आला. पण एकही गाणं आपल्याकडनं मिस झालेलं नाहीये. कारण 10 वेळा त्याची शहानिशा करण्यात आलेली आहे. त्यामुळे अशी भीती बाळगू नका की कोणाला आम्ही मिस केलंय. सर्वांना केलंय. पण त्यातली काही निवडक जी गाणी गणेश सरांनी आणि नितीन सरांनी काढली तीच आत्ता मी दाखवली आहे. आणि ती पीपीटी म्हणजे जी आता आपण तयार केलेली आहे ती पण आपण शेअर करू आणि सर्व गाणी तुम्हाला YouTube वरती मिळतील. ठीक आहे. धन्यवाद. मला वाटलं फक्त संदीप राष्ट्रभक्तीपर गीत म्हणायचंय. संदीप पवार यांचा हात वरती बघा बसणं, त्यांना बोलायचंय. नमस्कार. काही नाही, मी जास्त वेळ घेत नाही, पण अतिशय म्हणजे स्तुत्य असा उपक्रम आणि खूप छान काम केलंय पूनमताई, राहुल सर आणि ऑफकोर्स सपोर्ट आहे प्रसाद सरांचा. खूपच अप्रतिम मुलांनी गायली सगळी गाणी आणि भारी वाटते. म्हणजे काहीतरी ही मुलं पुढे जाऊन अजून किती काय काय करतील. अमेझिंग. म्हणजे व्हिडिओज पाहिले किती वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेत आणि क्रिएटिव्हिटी अमेझिंग. म्हणजे खरं आपण त्यांचा पाया ऍक्च्युली आता बांधतोय असं वाटतंय आणि ही मुलं पुढे जाऊन नक्कीच काय काय अजून त्यांचे गड सर करतील. थँक्यू सो मच गणेश सर आणि नितीन सर. तुम्ही पण अतिशय बारकावे तिथे टिपलेत आणि एकदम प्रॉपर जे म्हणतात ना परीक्षण ते खरंच खूप छान केलंय. धन्यवाद तुमचे पण आणि थँक्यू BMM. बॅक टू यू राहुल. मी शाल्मली शुगरलँड मराठी शाळेची आणि मी मीटिंग थोडी उशिरा जॉईन केली, पण मला कळलं की आम्ही जिंकलो, बट मला माहित नाही की आम्ही कुठला नंबर. कुठला नंबर अं, जिंकला? तुम्ही पहिला ना? पहिल्या तुझं जयोस्तु ते तुमचं गाणं जे होतं ना त्याला पहिलं बक्षीस मिळालं. सो कॉंग्रॅच्युलेशन तुला तुझा प्राची. थँक्यू. थँक्यू. मी आता थोडस उशिरा मेसेज बघितला, थोडं उशिरा, आणि मग वी वोन एवढंच मला दिसलं. मग मी तिला सांगितलं तर ती पडली की मग मला पण ऐकायचं की काय झालंय वगैरे. मग मी म्हटलं तूच जॉईन कर, तूच विचार. त्यामुळे मग तिला पण असं जरा उत्सुकता होती की काय झालंय नक्की वगैरे असं. नक्कीच. प्राची, अभिनंदन तुझं तुमच्या खूप सगळ्यात खूप. ग्रुपचं कॉंग्रॅच्युलेशन अशीच छान तुम्हाला. छान गाणी गात राहा आणि सहभागी होत राहा. पण जे पण उपक्रम आपले येतात BMMचे पण म्हणजे त्यामध्ये. माझे ह्याच्या मागची भावना अशी होती की मला ज्यावेळेला पहिल्यांदा कळलं हे गाणं घेतलं, तर मला असं वाटलं की आपण भारताच्या बाहेर एवढ्या लांब राहतो आणि या पिढीला ही गाणी म्हणायला इथे भेटतात, ह्याच्यातच खूप आहे. म्हणजे मुलं कशी म्हणतात हे वेगळं आहे, पण एक मोठ्या ऑडियन्सच्या समोर, एवढ्या लोकांच्या समोर ही गाणी म्हणायला मिळणं, संधी मिळणं हेच खूप मोठं आहे. त्यामुळे शाळेचं म्हणजे मला फार कौतुक वाटतं की अशी गाणी ज्याला चूज केली जातात मुलांच्यासाठी. त्याच्यामुळे हा छान आहे म्हणजे उपक्रम. मुलांना वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे कळत राहतील. म्हणजे संस्कृतीशी खरं जो हे असतो आपला धरून राहणं जो असतो प्रकार, तो ह्याच्यातनं खरंच म्हणजे मुलांना चांगलं हे नक्कीच. शाळेचे आणि BMMचे दोघांचेही खूप आभार. हे आपले BMMचे माजी खजिनदार राजन पेडणेकर जॉईन झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द बोलावेत मुलांसाठी. नक्कीच. अरे राहुल, फार अभिमानास्पद आहे. प्रसाद, खरंच आहे ना, राहुलच्या शाळा लिडरशिप मध्ये आणि तुझ्या लिडरशिप मध्ये हा अत्यंत उपक्रम. आणि मला एक सांगायला आवडेल, पूनम सुद्धा होती आणि जेव्हा राहुल व्हॉलेंटियर म्हणून जॉईन झाला होता त्याची जी म्हणजे काय म्हणतात त्याची आहे ना चुरस होती, करण्याची जिद्द वगैरे होती. त्यांनी ती 2 वर्ष जस्ट व्हॉलेंटियर म्हणून जे केलं होतं आहे ना मागच्या याच्यात, आणि आता तर तो इसीवर आहे, करतो. तर अगदी साष्टांग नमस्कार आहे ना. आणि सगळेच गणेश आणि नितीन तुम्ही पण छान गाणी निवड म्हणजे त्याचे परीक्षण केलं, अतिउत्तम. आणि प्रसाद रिअली ग्रेट गोईंग, यु नो. सो वी लव्ह इट. थँक्यू राजन सर. खूप दिवसांनी आपण भेटतोय. येस तर आय खूप नो छान वाटलं. तुम्ही Yeah. जी कौतुकाची थाप आम्हाला देता आहेत त्याच्यामुळे नक्कीच. अजून असं स्फुरण आलेलं आहे. अजून छान छान कार्यक्रम करू. नाही नक्कीच. आता त्यांना सांगा, त्यांच्या शाळेतर्फे ते टीचर आहेत शाळेत, मला माहिती आहे. सो ते समूहगान त्यांचं येणार आहे आता महाराष्ट्र दिनाला. येईल ना. तुमच्या आवाजात मिळायला पाहिजे. मी टीचर होऊन जाईन वाटल्यास, पण आमचा विद्याधर आहे कोऑर्डिनेटर. आणि येस, ऋषाली शिकवतेच अजून आहे. ऋषाली तेव्हा पण होती ना, BMMच्या वेळेला पण होती आणि शिकवते. येस, नक्कीच आपण हे करू है ना. धन्यवाद परत. आणि अतिउत्तम छान कार्यक्रम. म्हणजे मी अगदी
कान लावून ऐकत होतो. मस्त वाटलं, म्हणलं चला. थँक्यू व्हेरी खूपच मच. छान. धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. येस. येस, नक्कीच. तर आता आपण थांबूया, कारण वेळ जास्त होते. 9:30 वाजलेले आहेत. मुलांना पण झोपायचं आहे. आणि सगळ्या गाण्यांची लिंक लगेच आम्ही पोस्ट करू. आणि सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मोठ्यांच्या समूह गान स्पर्धेत प्रसाद सर तुम्ही पण गाणार आहात. मी शिक्षक नाहीये. आम्ही खूप उत्सुक आहोत. तर पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात, नवीन वेळेला.